मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रेडॉक्स रिएक्शन आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण स्टडी करत होतो. इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण कशाला म्हणतो होतो? इलेक्ट्रोड रिएक्शन झाल्यावरती, इलेक्ट्रोडवरती रिएक्शन झाल्यावरती जे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं त्याला आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणत असतो. आणि ते आपण ई या सिम्बॉलला रिप्रेझेंट करत होतो. आता त्यानंतर आपण स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण स्टडी करत आहे. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ई नॉट या सिम्बॉलला आपण दाखवतो. डेफिनेशन काय आपली स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची? when concentration of each species taking part in electrode reaction is unity and temperature is 298 Kelvin, the observed electrode potential is called standard electrode potential. म्हणजे इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक स्पेसिसचं म्हणजे सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल, युनिटी म्हणजे इक्वल असेल आणि टेम्परेचर 298 केल्विन असेल, जे 25 डिग्री सेल्सिअस असेल, त्यावेळी जे पोटेन्शियल डेव्हलप होतं इलेक्ट्रोड्स वरती रिडॉक्स रिएक्शन झाल्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल असतं. ओके, लक्षात ठेवा. आता मग आता हे जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे हे आपण बघा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल फॉर हायड्रोजन इलेक्ट्रोड, स्टँडर्ड potential of hydrogen electrode, standard electrode potential, standard electrode potential for hydrogen electrode, okay. Standard electrode potential for hydrogen electrode is 0.00 volt. Okay, हे आहे लक्षात घ्या. हायड्रोजन इलेक्ट्रोडचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल 0.00 व्होल्ट आहे. हे आपण कन्सिडर करत असतो. ओके, आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आपण कसं म्हणणार आहे? SHE. त्याला आपण स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असं म्हणणार. ओके, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड SHE is considered as a reference electrodes. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडला आपण काय म्हणतो? रेफरन्स इलेक्ट्रोड कन्सिडर करतो सर. पण रेफरन्स इलेक्ट्रोड कसं म्हणायचं? the electrode carrying potential is exact 0 or exact no. ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल एक्झॅक्ट 0 असतं किंवा एक्झॅक्ट आपल्याला माहित असतं त्याला आपण काय म्हणतो? रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. मग रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून कोण आहे तो? आपला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. आणि ह्याचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल किती आपलं? 0.00 व्होल्ट आहे. ओके, लक्षात घ्या. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे काय? ओके, द रेफरन्स इलेक्ट्रोड the reference electrode having potential exact 0, having potential is exact 0 or exact no. Okay, reference
इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल एक तर एक्झॅक्ट 0 असतं किंवा एक्झॅक्ट आपल्याला माहित असतं किती असतं. ओके, मग हायड्रोजन हा रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून काय करून टाक, त्यावेळी ह्याचं पोटेन्शियल किती आपलं 0.00 व्होल्ट आहे लक्षात. ओके, मग या रेफरन्स इलेक्ट्रोडचे परत दोन टाइप्स होतात. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आहे, सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड कसं म्हणायचं, ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल एक्झॅक्ट 0 असतं त्याला प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणायचं. आणि ज्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल एक्झॅक्ट नोन असतं, म्हणजे एक्झॅक्ट किती आहे ते आपल्याला माहित असतं, त्याला आपण सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतो. ओके, आता लक्षात घ्या, हा जो हायड्रोजन आहे हा रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होत असल्यामुळे ह्याच्यावरून आपण बाकीच्या रेडॉक्स कपलचे किंवा बाकीच्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल आपण ह्याच्यावरून काढू शकतो लक्षात. ओके, बघा आता स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज कन्सिडर्ड ॲज अ रेफरन्स इलेक्ट्रोड used for determination of standard hydrogen electrode is used for determination of E0 value, used for determination of E0 value of various redox couples. चलो, वेगवेगळ्या रेडॉक्स कपलचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण SHE चा यूज करतो. SHE म्हणजे काय, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. चलो, आणि रेडॉक्स कपल आपण कसं म्हटलेलं आहे, ज्या दोन केमिकल स्पेसिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केल्यामुळे एकमेकाला लिंक होत असतात त्याला आपण रेडॉक्स कपल असं म्हणतो. हे आपण बघितलं. ओके, टू केमिकल स्पेसिस linked by transfer of electrons forms redox couple. ओके, दोन केमिकल स्पेसिस म्हणजे दोन केमिकल सबस्टन्स ज्यावेळी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर मुळे एकमेकाला लिंक होत असतात त्याला आपण रेडॉक्स कपल असं म्हणतो. लक्षात, आपण रेडॉक्स कपल इथं बघितलेलं आहे. तर Zn plus Cu plus EDUs Zn2 plus Cu. ओके, आता ही रेडॉक्स कपल लक्षात घ्या. झिंकचं कन्वर्जन Zn2+ आयन मध्ये होतंय, म्हणजे याचं ऑक्सिडेशन होतंय. Zn2+ इलेक्ट्रॉन लॉस मुळे होत असतं. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय, ऑक्सिडेशन. आणि कॉपर2+ चा कॉपर कधी होतोय, इलेक्ट्रॉन्स गेन केल्यामुळे. त्यामुळे कॉपर2+ चं रिडक्शन होतंय, झिंकचं ऑक्सिडेशन होतंय. आणि दोन्ही केमिकल स्पेसिस एकमेकाला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर लिंक होत असतात. कारण का Zn ने लॉस केले दोन इलेक्ट्रॉन कॉपर2+ घेत असतो, त्यावेळी त्याचं कन्वर्जन कॉपर मध्ये होत असतं. ओके, त्यामुळे दोन केमिकल स्पेसिस एकमेकाला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर लिंक होत असतात त्यावेळी रेडॉक्स कपल तयार होत असतात. ओके, आणि हा जो स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे त्याचा यूज कशासाठी आहे, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू म्हणजे E0 व्हॅल्यू काढण्यासाठी, वेगवेगळ्या रेडॉक्स कपलची E0 व्हॅल्यू काढण्यासाठी. ओके, SHE चा यूज केला जातो लक्षात. ओके, आता मग आपण आता याच्यामध्ये हा जो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे E0 व्हॅल्यू त्याचं सिग्निफिकन्स काय, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात, काय इम्पॉर्टन्स आहे लक्षात घ्या. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं बघा, सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यू. Significance of E0 value, that is standard electrode potential value. याचं इम्पॉर्टन्स काय लक्षात घ्या.
The electrode reaction, okay, the electrode reaction for okay, the electrode reaction for electrode potential is considered as reduction reaction. ओके, काय म्हणते आपण लक्षात घ्या. Electrode reaction for electrode potential is considered as reduction reaction. म्हणजे इलेक्ट्रोड वरती ज्या रिएक्शन होत असतात, इलेक्ट्रोड पोटेन्शियल डेव्हलप होत असताना त्या सगळ्या रिएक्शन रिडक्शन रिएक्शन आहेत असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे कुठलाही इलेक्ट्रोड असू द्या, सिंगल इलेक्ट्रोड जर आपण घेतला असेल त्याच्यावरती होणाऱ्या रिएक्शन त्या ऑलवेज रिडक्शन रिएक्शन असतात, असा हा इनॉट व्हॅल्यू सांगतो लक्षात. ओके, जे कुठलाही तुम्ही इलेक्ट्रोड घ्या, समजा Zn2 प्लस घेतला असेल तर ह्याच्यावरती होणारी रिएक्शन ऑलवेज रिडक्शन रिएक्शन. ओके, Zn गेट ऑफ इलेक्ट्रॉन ते लक्षात. हे कुठलाही तुम्ही सिंगल इलेक्ट्रोड घेतला असेल तर त्याच्यावरती होणारी इलेक्ट्रोड रिएक्शन ऑलवेज आपली रिडक्शन रिएक्शन असणार. ओके, हे इनॉट व्हॅल्यू सांगते. त्यानंतर value and sign of electrode potential, the value and sign of electrode potential, value and sign of electrode potential depends on इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू किती आहे आणि त्याचं साइन कुठला आहे, ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ओके, हे कशावर डिपेंड आहे, टेंडन्सी ऑफ ऍक्टिव्ह स्पेसिस, डिपेंड्स ऑन टेंडन्सी ऑफ ऍक्टिव्ह स्पेसिस, डिपेंड्स ऑन टेंडन्सी ऑफ ऍक्टिव्ह स्पेसिस. ओके, tendency of active species on the electrode is to be oxidized, on the electrode is to be oxidized or reduced. ओके, लक्षात काय म्हटले बघा, इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू आणि साइन कशावर डिपेंड असणार आहे, टेंडन्सी ऑफ ऍक्टिव्ह स्पेसिस ऑन द इलेक्ट्रोड इज टू बी ऑक्सिडाइज्ड ऑर रिड्यूस्ड. म्हणजे एखादी ऍक्टिव्ह स्पेसिस म्हणजे काय, जे केमिकल सबस्टन्स इलेक्ट्रोड रिएक्शन मध्ये भाग घेतात त्यांना ऍक्टिव्ह स्पेसिस असं म्हणतात. मग त्यांची टेंडन्सी कशी आहे, ऑक्सिडाइज होण्याचं आहे की रिड्यूस होण्याचं आहे. ऑक्सिडाइज मध्ये त्यांचं ऑक्सिडेशन होतं की रिडक्शन होतं, रिड्यूस मध्ये रिडक्शन, ऑक्सिडाइज मध्ये ऑक्सिडेशन. ओके, म्हणजे इलेक्ट्रोड वरती असणारे केमिकल सबस्टन्स आहे त्यांचं ऑक्सिडेशन होतं की रिडक्शन होत असतं, त्याच्यावरती इनॉट व्हॅल्यूचं साइन हे डिपेंड असणार लक्षात. ओके, ऑक्सिडाइज होत असेल तर त्यांचं साइन पॉझिटिव्ह असतं आणि रिड्यूस होत असेल तर साइन निगेटिव्ह असेल. ओके, लक्षात ठेवायचं इनॉट व्हॅल्यूचं साइन. ओके, इनॉट व्हॅल्यू पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन झाल्यावर आणि इनॉट व्हॅल्यूचं साइन निगेटिव्ह हे आपलं इनॉट व्हॅल्यूचं साइन आपलं हे निगेटिव्ह असणार ऑक्सिडेशन झाल्यावर आणि इनॉट व्हॅल्यूचं साइन पॉझिटिव्ह हे कधी असणार आहे, रिडक्शन झाल्यावर. ओके, ह्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. ओके,
आणि नेक्स्ट आपली इनॉट व्हॅल्यू काय सांगते बघा. नेक्स्ट त्याच्यामध्ये a negative E0 value means a negative E0 value, a negative E0 value means E0 value जर negative असेल and negative E0 value means redox couple is a stronger reducing agent. Redox couple is a stronger reducing agent. ओके लक्षात आलं. जर E0 व्हॅल्यू म्हणजे आपली E0 व्हॅल्यू समजा -0.54 असा असेल कन्सिडर करा व्होल्ट. याची E0 व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर ते दिलेलं रिडॉक्स कपल हे स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट असणार आहे. मग रिड्यूसिंग एजंटच्या वरती काय होत असतं, ऑक्सिडेशन होत असतं. तो सबस्टन्स रिड्यूसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो, त्याचं स्वतःचं काय होत असणार आहे, ऑक्सिडेशन होत असतं. म्हणजे रिड्यूसिंग एजंट हे अंडरगोस ऑक्सिडेशन प्रोसेस. ओके अशा वेळेस E0 व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तर दिलेलं रिडॉक्स कपल काय असणार आहे, स्ट्रॉंगली रिड्यूसिंग एजंट. आणि जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल, पॉझिटिव्ह इनर्ट व्हॅल्यू असेल तर दिलेलं रिडॉक्स कपल हे काय असणार आहे, स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट असणार. ओके आता लक्षात घ्या. पुढे आपण याच्यामध्ये चार्ट आपण घेणार लक्षात घ्या. लार्ज निगेटिव्ह इनर्ट व्हॅल्यू जर असेल, ओके बघा आपण याच्या पुढे आणखी लिहितो लार्ज निगेटिव्ह E0 value. Okay, large negative E0 value. E0 value की large negative असेल स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची तर तो रिडॉक्स कपल हा स्ट्रॉंगर रिड्यूसिंग एजंट असणार आहे. आणि जर लार्ज पॉझिटिव्ह E0 value जर असेल means redox couple is a stronger oxidizing agent. ओके याच्या उलटा असणार. जर E0 व्हॅल्यूचं साइन जर आपलं पॉझिटिव्ह असेल ते 0.27 व्होल्ट अशा पद्धतीने असेल, E0 व्हॅल्यूची साइन पॉझिटिव्ह असेल तर दिलेलं रिडॉक्स कपल काय असणार, आपलं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार. आणि ऑक्सिडायझिंग एजंटच्या वरती काय होत असतं, रिडक्शन होत असतं. ज्या सबस्टन्सचं रिडक्शन होत असतं तो ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून येतो. ओके लक्षात ठेवायचं. आणि नेक्स्ट वन बघा याच्यामध्ये अल्कली मेटल्सला लार्ज निगेटिव्ह E0 व्हॅल्यू असते. अल्कली मेटल्स क्या लार्ज निगेटिव्ह E0 व्हॅल्यू म्हणजे काय, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू. अल्कली मेटल्स क्या large negative E0 value. Okay, large negative E0 value act as a okay carbon act होना act as a strong reducing agents. Okay, act as a strong reducing agents. ओके ते स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात. ओके आणि त्यानंतर हॅलोजन्स, त्यामध्ये क्लोरीन. ओके हॅलोजन्स आपले पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप 17 मध्ये प्रेझेंट आहे. हॅलोजन्स
त्यामध्ये आपण क्लोरीन घेतला, large positive inert value, large positive inert value act as strong oxidizing agents, ओके. हे हॅलोजनची इनॉट व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह इनॉट व्हॅल्यू असेल तर ते सगळे सबस्टन्स स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. हॅलोजन्स मध्ये फ्लोरीन आहे. फ्लोरीनची स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू किंवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे फ्लोरीन हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. आणि अल्कली मेटल्स आहे. अल्कली मेटलची इनॉट व्हॅल्यू ही लार्ज निगेटिव्ह असते. त्यामुळे ते स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. रिड्यूसिंग एजंट एक्सेल पांढरं ऑक्सिडेशन टेक्निक्स आणि ऑक्सिडायझिंग एजंट एक्सेल पांढरं रिडक्शन टेक्निक्स. ओके. अल्कली मेटल मध्ये लिथियम आहे लक्षात घ्या. लिथियम मेटल हा लिथियम मेटल त्याची लार्ज पॉझिटिव्ह इनॉट व्हॅल्यू आहे. त्यामुळे तो स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतो. लक्षात घ्या. हे लक्षात ठेवा. आपण याच्यामध्ये एक चार्ट घेणार आहोत. रिडॉक्स कपल याच्यामध्ये व्हेरिएशन कसं होतं रिड्यूसिंग आणि ऑक्सिडायझिंग एजंटचं ते आपल्याला बघायचं. हे सगळं आपलं सिग्निफिकन्स होतं इनॉट व्हॅल्यू साठी. आपण रिडॉक्स कपल इथे घेणार आणि त्याची स्टँडर्ड पोटेन्शियल व्हॅल्यू आपण घेणार. इथे बघा रिडॉक्स कपल आणि त्याची इनॉट व्हॅल्यू. ओके. आता आपण काय सांगितलं कुठल्याही इलेक्ट्रोड वरती होणारी रिएक्शन ही ऑलवेज रिडक्शन रिएक्शन असते. त्यामुळे आपण इनॉट व्हॅल्यूला आपण स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असं सुद्धा म्हणू शकतो. सर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ओके. एसआरपी व्हॅल्यू. सो ओके काय म्हणतोय आपण एसआरपी म्हणजे काय स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू. हीच आपण इनॉट व्हॅल्यू रिप्रेझेंट करत असतो. कारण का इनॉट व्हॅल्यूचं सिग्निफिकन्सच काय सिंगल इलेक्ट्रोड वरती होत असणाऱ्या सगळ्या रिएक्शन हे रिडक्शन रिएक्शन असतात. त्यामुळे इनॉट व्हॅल्यूला आपण काय म्हणते स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू असं म्हणतो एसआरपी व्हॅल्यू. ओके. तर रिडॉक्स कपल आपण लिहिणार आहे. रिडॉक्स कपल मध्ये काय असणार आहे एका सबस्टन्सचं ऑक्सिडेशन होणार आहे एकाचं रिडक्शन होणार. मग रिडॉक्स कपल आपण इथे बघा हे तुम्हाला चार्ट तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे. कसं हे रिडॉक्स कपलनुसार ऑक्सिडायझिंग आणि रिड्यूसिंग एजंटची स्ट्रेंथ इन्क्रीज आणि डिक्रीज होते ते आपल्याला बघायचं. ते F2 आहे. त्या साइडला आपण रिडॉक्स कपलमध्ये इथे लिहिणार ऑक्सिडाइज्ड फॉर्म. ओके. ऑक्सिडाइज्ड फॉर्म आणि इकडे लिहिणार आहे आपण रिड्यूस्ड फॉर्म. ओके. पहिले रिडॉक्स कपल आपण लिहितो F2. ओके. F2 हा 2 इलेक्ट्रॉन गेन केला की याचं कन्वर्जन आपलं 2F- मध्ये होत असतं. ओके. 2F-. त्याची एसआरपी व्हॅल्यू किंवा इनॉट व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 2.87 व्होल्ट. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये घेऊया नेक्स्ट इथे बघा Cl2 plus 2 electrons. Cl2 plus 2 electrons reduce to Cl-. याची एसआरपी व्हॅल्यू दिली आपल्याला
1.36 व्होल्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आयर्न घेऊया Fe3 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, Fe3 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स plus electrons, 1 electron, it gives Fe2 plus. Okay, हा ग्रुप झालेला फॉर्म आहे आणि हा ऑक्सिडाइज झालेला फॉर्म आहे. लक्षात इकडे या साइडला इकडे आता इलेक्ट्रॉन गेन केले की रिडक्शन होणार आहे आणि ह्याला परत इलेक्ट्रॉन लॉस केले की परत आपल्याला हे मिळणार आहे. ओके, ह्याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे Fe आणि Fe3 प्लस 0.77 व्होल्ट ही दिली आहे. त्यानंतर हायड्रोजन इलेक्ट्रोड घेऊया. हायड्रोजन स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा आपला काय आहे रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट करतो. ह्याचं पोटेन्शियल किती आपलं 0.0 व्होल्ट आहे. ओके, बघा हायड्रोजन इलेक्ट्रोड चं पोटेन्शियल आपल्याला दिलं आहे 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन्स it gives H2. ओके, ह्याचं जे पोटेन्शियल आहे ते 0.00 व्होल्ट हे आपलं एक्झॅक्ट आपण बघितलं आहे. आणि हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या वरती जे इलेक्ट्रोड असणार आहे ह्या सगळ्यांचं पोटेन्शियल हे पॉझिटिव्ह असतं. ओके, हे पॉझिटिव्ह साइन आहे लक्षात घ्या सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह. आणि आता हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या बिलोचे इलेक्ट्रोड्स आहेत खाली सगळे त्या सगळ्यांचं पोटेन्शियल आपलं हे निगेटिव्ह आहे. ओके, त्याच्यातले इलेक्ट्रोड्स आपण घेणार आहे Zn2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, it gives Zn. याची व्हॅल्यू दिली आपल्याला -0.76 व्होल्ट -0.76 व्होल्ट. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया याच्यामध्ये Mc2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. it gives Mc. ह्याचं पोटेन्शियल दिलं आपल्याला स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू किंवा E नॉट व्हॅल्यू -2.36 व्होल्ट ठीक आहे. आणि लास्टला आपण लिथियम मेटलचा घेऊया Li प्लस प्लस इलेक्ट्रॉन्स it gives Li लिथियम आणि ह्याची SRP व्हॅल्यू -3.05 व्होल्ट. हे लक्षात घ्या. आता ही जी आपली इनॉट व्हॅल्यू आहे किंवा SRP व्हॅल्यू आहे इथं तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. आपण इनॉट व्हॅल्यूचं सिग्निफिकन्स मध्ये सांगितलं प्रत्येक इलेक्ट्रोड वरती असणारी रिएक्शन ही ऑलवेज रिडक्शन रिएक्शन असणार आहे. त्यामुळे या सगळ्या रिएक्शन आपण रिडक्शन दिले गेन ऑफ इलेक्ट्रॉन लक्षात. ओके, रिडक्शन रिएक्शन आपण लिहिले आणि रिडक्शन रिएक्शन इलेक्ट्रोड वरती होत असल्यामुळे त्या सगळ्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल असणार आहे ते स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असणार. त्यामुळे त्याला आपण SRP व्हॅल्यू म्हणतो आणि ते E नॉट च्या साइडने आपण दाखवतो. ओके, आता ही स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हा मिडल पोझिशन आहे. लक्षात हा ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंटला सेपरेट करत असतो. ओके, ह्याच्या वरती अबो इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मध्ये आपण स्टडी करणार आहे 12th स्टँडर्डला. त्याच्यामध्ये इन डिटेल मध्ये घेणार आहे. इथं बघा ह्या हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या वरती जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांची SRP व्हॅल्यू म्हणजे इनॉट व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. हे सगळे आपले स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. आणि हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या खाली जे बिलो पोझिशन आहे EMF सिरीज मध्ये इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या बिलो पोझिशन आहे ज्या इलेक्ट्रोडची त्यांची E नॉट व्हॅल्यू किंवा SRP व्हॅल्यू ही आपली निगेटिव्ह आहे. त्यामुळे ते सगळे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट म्हणून ऍक्ट होत असतात. ओके, लक्षात. त्यामुळे लक्षात घ्या. ओके, डाउन दी EMF सिरीज. ओके, इकडे आपली काय होणार. ओके, लक्षात घ्या. इथं मी एरो केलाय हा काय रिप्रेझेंट करतोय बघा. ओके, स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट
strength of oxidizing agent decreases. ओके, खाली काय कसं इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ आपली कमी कमी होत जाणार लक्षात घ्या. आणि इथून लक्षात घ्या इथं असं. ओके, strength of reducing agent decreases. हे लक्षात घ्या. काय केलं बघा आपण इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हायड्रोजनचा रेडॉक्स कपल बरोबर मिडल पोझिशनला असतो. त्याचं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू एक्झॅक्ट 0.0 व्होल्ट असते, कारण का हा रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून ऍक्ट होतो. रेफरन्स इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल एक तर एक्झॅक्ट 0 असतं किंवा एक्झॅक्ट आपल्याला माहित असतं. ओके, मग ह्या हायड्रोजनच्या वरती इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये हायड्रोजनच्या वरती जे आहे इलेक्ट्रॉन त्यांची इनॉट व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ते सगळे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. ओके, आणि जशी पॉझिटिव्ह व्हॅल्यूची साइन वाढत जाणार तसं ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ सुद्धा वाढत जाणार. आणि डाउन दी इलेक्ट्रोकेमिकल सिरीज बिलो द हायड्रोजन, हायड्रोजनच्या खाली असणारे जे इलेक्ट्रोड्स आहेत त्यांची इनॉट व्हॅल्यू आपली निगेटिव्ह असते, ते सगळे स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. जेवढी इनॉट व्हॅल्यू मोर निगेटिव्ह असणार तेवढं रिड्यूसिंग कॅरेक्टर किंवा रिड्यूसिंग स्ट्रेंथ आपली इनक्रीज होत जाते लक्षात. ओके, त्यामुळे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज मध्ये ओके डाउन दी सिरीज ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ डिक्रीज होते आणि रिड्यूसिंग एजंटची स्ट्रेंथ इनक्रीज होत असते. हे लक्षात ठेवायचं. आता अल्काइल मेटल्स आहे, अल्काइल मेटलची इनॉट व्हॅल्यू मोर निगेटिव्ह आहे, त्यामुळे ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. आणि हॅलोजन्स आहे, हॅलोजन्स मध्ये क्लोरीन आहे, त्याची इनॉट व्हॅल्यू मोर पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतो. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, लक्षात अशा रीतीने एसआरपी व्हॅल्यू वरून आपण ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्यूसिंग एजंटची स्ट्रेंथ आपण सांगू शकतो लक्षात. ओके, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल त्याच्या व्हॅल्यूवर. ओके, आता त्यानंतर तुम्हाला एखादा रेडॉक्स कपल दिला असेल, तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे की रिड्यूसिंग एजंट आहे त्यांच्या व्हॅल्यूवरून तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. की ही चार्ट काय आपण पाठ करायचं नाही, याचा हा चार्ट तुम्हाला एक्झाम मध्ये प्रॉब्लेम सोडवताना हा दिला जातो लक्षात घ्या. ओके, आपण एवढंच लक्षात द्यायचं, हायड्रोजन एक्झॅक्ट मिडल पोझिशनला त्याचं पोटेन्शियल एक्झॅक्ट 0 वर असतं, त्याच्या वरती असणाऱ्या सगळ्यांचं पॉझिटिव्ह, वरती जात असं पॉझिटिव्ह व्हॅल्यूचं साइन वाढत जातं आणि खाली जात असं निगेटिव्ह व्हॅल्यूचं साइन वाढत जातं. आणि जेवढी एसआरपी मोर निगेटिव्ह तेवढा तो सबस्टन्स स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट, आणि जेवढी एसआरपी मोर पॉझिटिव्ह तेवढा तो सबस्टन्स स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, आता क्वेश्चन याच्यावरती कसा असतो लक्षात घ्या, ते आपण आता इथे घेणार. Which of the following redox couple is stronger oxidizing agent? Okay, which of the following which of the following redox couple is stronger oxidizing agent? Redox couple is stronger oxidizing agents. Okay, खालीलपैकी कुठला रेडॉक्स कपल हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे आपल्याला सांगायचं. आपण इथं कपल लिहून घेऊया. ह्याच्यामध्ये पहिलं रेडॉक्स कपल आहे बघा, एक Cl, त्याची इनॉट व्हॅल्यू आपल्याला ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू 1.36 व्होल्ट. ओके, ती किती आपली 1.36 व्होल्ट. ओके, and
Cr याची E नॉट व्हॅल्यू दिली आपल्याला स्टँडर्ड इलेक्ट्रो पोटेन्शियल 1.09 ओके. आणि दुसरा जो कपल दिला आपल्याला पेर आहे. पेर म्हणजे कपल एकाचा ऑक्सिडेशन होणार आहे आणि एकाचं रिडक्शन होणार. MnO4 मायनस याचं स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल व्हॅल्यू E नॉट व्हॅल्यू 1.51 volt and dichromate Cr2O7 2 minus याची व्हॅल्यू आपली E नॉट 1.33 volt. आता ह्या दोघांच्या मध्ये कुठला रिडॉक्स कपल हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे आपल्याला सांगायचं. आता बघा आपण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होण्यासाठी कंडिशन काय आपली E नॉट व्हॅल्यू ज्याची मोर पॉझिटिव्ह आहे तो काय असणार आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असणार. बघा मग कुणाची E नॉट व्हॅल्यू मोर पॉझिटिव्ह आहे बघा इथं Cl2 किती आहे 1.36 आहे ओके आणि इथं MnO4 मायनस 1.51 व्होल्ट आहे याची व्हॅल्यू जास्त आहे हा पॉझिटिव्ह आहे आणि इथं बघा इथं 1.09 व्होल्ट आहे आणि इथे किती आहे 1.33 म्हणजे E नॉट व्हॅल्यू ह्या रिडॉक्स कपलची सगळ्यात जास्त आहे. मोर E नॉट व्हॅल्यू मोर पॉझिटिव्ह E नॉट व्हॅल्यू असेल E नॉट व्हॅल्यूची मोर पॉझिटिव्ह जेवढे असेल तेवढा तो सबस्टन्स स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असतो. मग ही रिडॉक्स कपल आपलं स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट ओके. हे लक्षात द्यायचं ओके लक्षात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन याच्यावरती बघा रिड्यूसिंग एजंट साठी आहे. Which of the following redox couple is stronger reducing agent? Okay. खालीपैकी कुठला रिडॉक्स कपल हे स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे आयडेंटिफाय करायचं. तुम्हाला दिलं जाईल असं एक्झाम्पल लिथियमची E नॉट व्हॅल्यू दिली इन ब्रॅकेट -3.05 व्होल्ट अँड त्याचा रिडॉक्स कपल दिला मॅग्नेशियम त्याची E नॉट व्हॅल्यू आपली -2.36 व्होल्ट ओके. आणि नेक्स्ट रिडॉक्स कपल दिला झिंक त्याची आपली E नॉट व्हॅल्यू आहे ओके किती काय बघा -0.76 व्होल्ट अँड Fe त्याची E नॉट व्हॅल्यू आहे -0.44 व्होल्ट ओके. आता लक्षात घ्या की दोन रिडॉक्स कपल आहे. त्या दोन्ही रिडॉक्स कपल मधला कुठला रिडॉक्स कपल हा स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग रिड्यूसिंग एजंट जो असतो त्याचं इटसेल्फ ऑक्सिडेशन होत असतं आणि मग E नॉट व्हॅल्यू म्हणून रिड्यूसिंग एजंट करायचा आहे तर जेवढी E नॉट व्हॅल्यू म्हणजे SRP व्हॅल्यू मोर निगेटिव्ह असणार तेवढा तो सबस्टन्स स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट असणार. सो E नॉट व्हॅल्यू जेवढी निगेटिव्ह असणार आहे जेवढी मोर निगेटिव्ह तेवढी तो सबस्टन्स काय असणार आहे स्ट्रॉंग रिड्यूसिंग एजंट. आता मोर निगेटिव्ह कोण आहे लक्षात घ्या. इथं बघा लिथियम ची E नॉट व्हॅल्यू -3.05 व्होल्ट आहे आणि त्या झिंक ची किती आहे -0.76 म्हणजे -0.76 व्होल्ट पेक्षा -3.05 व्होल्ट ही मोर निगेटिव्ह जातो. आणि तो मॅग्नेशियम मध्ये इथं -2.36 व्होल्ट आहे आणि Fe मध्ये -0.44 व्होल्ट आहे म्हणजे मोर निगेटिव्ह व्हॅल्यू कुठे असेल मॅग्नेशियमची
आणि इथं मोर निगेटिव्ह लिथियमचा आहे. जेवढी मोर निगेटिव्ह इनॉट व्हॅल्यू असणार आहे तेवढा तो सबस्टन्स स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. त्यामुळे हा सबस्टन्स हा आपला काय असणार आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. लक्षात ओके, लक्षात आलं. अशा तीन रिडॉक्स कपल मधील ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. लक्षात आहे. तर त्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन आपण याच्यामध्ये घेणार आहोत. बघा यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एखादा क्वेश्चन तुम्हाला दिला असेल, लक्षात ठेवा. हा कॅल्शियम दिला असेल, इथं Cl दिला असेल, त्यानंतर त्या ठिकाणी OCl दिला असेल. ओके, असा एखादा सबस्टन्स असेल तर ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन आपल्याला काढायचा आहे. लक्षात. ओके, इथं A हा असेल, इथं B क्लोरीन असेल. फाइंड द ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्लोरीन. ओके, क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा. तर लक्षात घ्या कसा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट होईल बघा. आता क्लोरीनचं मेटल लाटायचं आहे डायरेक्ट इथं, त्यावेळी इथे ऑक्सिडेशन स्टेट आपली क्लोरीनची काय असणार, -1 ला रूल आहे त्याचा. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ हॅलोजन इज ऑलवेज -1. ओके, परंतु क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे जर ऑक्सिजन बरोबर बॉन्ड करत असतील तर त्यावेळी त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, +1 असणार आहे. ओके, लक्षात. त्यामुळे इथल्या क्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट आपली -1 असणार आहे आणि इथं क्लोरीन ऑक्सिजन बरोबर बॉन्डिंग करणार आहे. त्यामुळे त्या ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन, त्या क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट +1 असणार. चलो, क्लोरीन ऑक्सिजनला बॉन्ड करत तर +1, क्लोरीन अदर कुठल्याही ऍटमला अटॅच तर -1 असणार. ओके, अशा रीतीने ऑक्सिडेशन नंबर आपल्याला फाइंड आउट करता येईल. आणि नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन एक असा असेल बघा. A compound contains a compound contains atoms of 3 elements A, B and C. हे 3 atoms आहेत elements. In oxidation state of A, A चे ऑक्सिडेशन स्टेट हे आपली +2 असेल. B चे ऑक्सिडेशन स्टेट ही +5 असेल and C चे ऑक्सिडेशन स्टेट ती आपली -2 असेल. कंपाउंड इज रिप्रेझेंटेड ॲज समजा. तर कंपाउंड क्लास असा आयडेंटिफाय करायचा. तर कंपाउंड इज की आपल्या टेक्स्ट बुक मधला MCQ चा क्वेश्चन आहे. तर कंपाउंड कुठला आपल्याला आयडेंटिफाय करायचं. तर कसं होतं लक्षात घ्या. याच्यामध्ये MCQ टाइप मध्ये क्वेश्चन आहे. तुम्हाला अनेक याच्यात ऑप्शन दिलेले असणार आहेत. त्या ऑप्शन म्हणून आपल्याला काढायचं. लक्षात घ्या ऑप्शन घ्यायचे, त्यामध्ये बघायचं A चे ऑक्सिडेशन स्टेट +10. तर इथं आपल्याला C ऑप्शन येणार आहे दिल्यामधला, सॉरी B ऑप्शन असणार आहे. टेक्स्ट बुक मधला क्वेश्चन आहे MCQ चा. B ऑप्शन आहे काय दिलं आहे आपल्याला A3 B C4 5 हा आपला ऑप्शन येणार. लक्षात घ्या. ओके, हा काय येते लक्षात घ्या. यांच्यामध्ये सगळे ऑप्शन आपल्याला न्यूट्रल दिलेले आहेत, कुठलाही चार्ज नाही याच्यावरती.
ए चे ऑक्सिडेशन स्टेट आपली किती दिलाय +2 दिलाय ए चे ऍटम 3 आहेत याच्यामध्ये एका ऍटमची +2 आहे लक्षात ए ऍटमचे ऑक्सिडेशन स्टेट +2 3 ऍटम्स आहेत 3 * +2 येणार आहे ओके प्लस दुसरा इथं बी ऍटम्स आहे ओके बी C4 ट्वाइस आहे ब्रॅकेटच्या बाहेर 2 लिहा तर स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण लिहिलं हा बी आहे ना बी चे ऑक्सिडेशन स्टेट किती आपली +5 आहे ओके प्लस दुसरे इथं बघा सी ऍटम 4 आहे 4 इंटू एका सी ची ऑक्सिडेशन स्टेट आपली -2 आहे त्यामुळे इथं काय येणार आहे 4 इंटू -2 ओके लक्षात आता मग ब्रॅकेट मध्ये कसं येणार बघा हे 3 इंटू +2 हे आपलं +6 येणार आहे प्लस आता इथं बघा त्यामध्ये हे 2 ऍड इट इज ब्रॅकेट मध्ये +5 इथं 4 इंटू -8 असणार आहे ओके इथं आपलं हे -8 झालं आता इथे +6 तुम्ही याला मल्टिप्लाय करायचं आहे ब्रॅकेटला 2 इंटू +5 हे आपलं काय होणार सांगा 10 होणार आहे 10 आणि ह्या 2 ने 8 ला मल्टिप्लाय करा किती होणार आहे 2 इंटू -8 हे -16 झालं ओके तसा ही ब्रॅकेट होईल आता +10 आणि -16 ही आधी +3 चालू -16 आणि +10 हे -3 चालू मग +6 -6 हे आपलं काय आलं 0 आलं सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द एलिमेंट इज 0 येत असेल तर आपला ऑप्शन आपला इथं सेकंड असणार ठीक आहे अशा रीतीने हे सगळे प्रॉब्लेम सगळे एमसीक्यू तुम्ही ह्या टॉपिक मध्ये सॉल्व्ह करायचे तर चलो इथं आपला रेडॉक्स रिएक्शन हा टॉपिक आपला इथं संपलेला आहे ओके थँक्यू